हॅलो फ्रेंड्स, माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी उज्ज्वला। आज आपण बघणार आहोत एक पराठा। तुम्हाला माहिती की तुम्ही वेगवेगळे पराठे खाता, अगदी म्हणजे आलू पराठा खाता किंवा जे तुम्हाला पाहिजे तर पनीर पराठा खाता, वेगवेगळे पराठा खाता, पण एक पराठा खाण्यात मजा आहे। तुम्हाला माहिती की आपण नेहमीच कणकेचं पीठ मळून घेतो आणि मग त्यात वरती काय ते सारण घालून करतो, पण एक पराठा असा आहे की तो खाताना पण म्हणजे चपातीत पण तो खमंग लागायला पाहिजे आणि वरती त्याची अंड्याची पोळी पण पाहिजे। तर तुम्हाला मी छान आयडिया देणार आहे। तर त्यासाठी पाहूया आधी त्याचं साहित्य। एक पराठ्याचं 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर एक अंडं फेटलेलं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, त्यानंतर कोथिंबीर अर्धा वाटी, चवीप्रमाणे मीठ, ओवा अर्धा चमचा, बटर लागणार आहे आपल्याला 2 ते 3 चमच, हळद 1/4 चमच, गरम मसाला 1 चमचा आणि तेल थोडंसं। आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठातच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे 1-2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालायची आहे 1 ते 2 चमच आणि ओवा घालायचा आहे। कसं आहे की आपण ह्यात अंडं घालणार आहे फेटून, त्यामुळे ओवा असा आहे की तुमचा जो काय स्मेल आहे तो निघून जातो, त्यामुळे ओव्याने जेव्हा भाजेल तेव्हा खूप छान स्मेल येतो। आणि ह्यात आपण आता फेटलेलं अंडं घालणार आहे। हे सगळं मिक्स करायचं आहे पिठामध्ये। जेवढं आपल्याला आधी स्पूननी मिक्स करता येईल तेवढं करायचं आहे आणि मग नंतर आपल्याला हा गोळा चपातीच्या कणकेसारखा मळून घ्यायचा आहे। अंड्यामुळे का होतं की आणखीन जरा आपल्याला अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असा आपला पराठा होतो, त्यामुळे पीठ मळताना आपण नेहमी कंपल्सरी ह्यात एक अंडं घालायचं। बाकीचे तुम्ही चपाती लाटून त्याच्यावर अंड्याची पोळी घालता, मग तो एक पराठा तुम्ही त्याला म्हणताच, पण पीठ मळताना जर तुम्ही अंडं घातलं तर तो खूप अगदी रिअल एक पराठा खाण्यामध्ये मजा येते। ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चपातीच्या कणकेसारखं गोळा मळून घ्यायचा आहे। सॉफ्ट होण्यासाठी तुम्ही जरासं ह्यात थोडंसं अर्धा चमचा तेल पण घालू शकता, जसं आपण चपातीला वापरतो तसं। आता ह्याचा आपल्याला छान चपातीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असा पूर्ण गोळा होईल, थोडंसं पीठ थोडंसं पाणी घालून आपल्याला हा पूर्ण गोळा तयार करायचा आहे। पूर्ण सॉफ्टच करून घ्या, मऊ। त्यानंतर एक आपल्याला असा गोळा घ्यायचा आहे करून, खाली पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ, आणि गोल आपल्याला अगदी पूर्ण गोल म्हणजे चपातीच्या ह्याच्यासारखं गोल 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 असं पूर्ण मी मोठी करणार आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण त्याच्यावर अंड्याची पोळी टाकणार तेव्हा व्यवस्थित बसली पाहिजे। न घडी घालता आपल्याला पूर्ण ही गोल लाटून घ्यायचे। गोल गोल अगदी आपल्याला जेवढा मोठा लाटता येईल, म्हणजे आपला तवा पण मी मोठा घेतलेला आहे, तर शक्यतो गोल चपातीसारखं लाटायचं आहे न घडी घालता, म्हणजे आपल्याला अंड्याची पोळी त्याच्यावर व्यवस्थित घालता यायला पाहिजे। सगळीकडनं आपली एकसारखी पाहिजे ही चपाती। ह्यात जे मिरची कोथिंबीर आणि ओवा घातल्यामुळं आपला पराठा पण खूप छान दिसायला लागलेला आहे। त्यानंतर मी तव्यावर अगदी थोडंसं तेल घालणार आहे। तेल सगळं तव्याला पसरून घ्या आणि मग जी ही आपण पराठा लाटलेला आहे तो ह्या तेलावर टाकायचा आहे। त्यानंतर मी एका वाटीमध्ये एक अंडं फेटून घेतलेलं आहे आणि शक्यतो आपल्याला काटेरी चमच्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, का तर आपल्याला ह्या चपातीवर घालताना ह्या काटेरी चमच्याचा मस्त उपयोग होतो। आता आपण जो पराठा आहे तो एका साइडनीच आपला गरम केलेला आहे,
तर थोडंसं आपल्याला परतून बघायचं आहे की आपलं थोडंसं शेकलं आहे का नाही चपाती. तर अजून थोडासा गोल्डन कलर यायचा आहे. गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला ही बाजू परतायच्या आधी ह्यात आपल्याला पूर्ण अंडं जे फेटलेलं आहे ते अगदी ह्याच्यावरच आपली अंड्याची पोळी घालायची आहे. मी अंड्यामध्ये अजून काही घातलेलं नाही, ना मीठ न कोथिंबीर ना मिरची. आपण अंड्याच्या वरतीच घालायचं आहे. हळूहळू आपला आता जो पराठ्याची एक बाजू आहे ती फ्राय व्हायला लागलेली आहे. त्यानंतर परत गॅस मी बारीक करणार आहे आणि ह्यात मी थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे अंडं, ज्यानं आपल्याला असं पसरता येईल, जेणेकरून तुमच्या तव्यावर जाणार नाही हे फेटलेलं अंडं. काटेरी चमच्याचा उपयोग करा म्हणजे आपल्याला व्यवस्थित ह्या ज्या पराठ्याबरोबर आपल्याला घालता येईल. ह्याप्रमाणे पराठ्यावर मी हळूहळू घालत आहे. साध्या चमच्याने तुमचं एवढं पसरलं जाणार नाही, तेवढं तुमचा जो काटेरी चमचा आहे त्याने यूज करा. आपला अंडा आहे ते अगदी जसं तुम्ही तेल पसरवता त्याप्रमाणे हे मी पसरत आहे व्यवस्थित. कुठंही आपलं तव्यावर गेलेलं नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की अंडं हे म्हणजे अंड्याची पोळी तुमची 2 मिनिटात तयार होते आणि त्याला जर वाफ लागली की लगेच त्याचा आमलेट तयार होतच. त्यामुळे आपल्याला हे चपातीला पूर्ण चिटकून राहतं. हे चिटकल्यानंतर आपल्याला ह्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण कणकेत घातलेलंच आहे पण ह्यात पण थोडंसं आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे. मीठ, तुम्हाला थोडीशी डेकोरेशनला पाहिजे असेल तर तुम्ही अशी हळद घालू शकता. त्यानंतर कोथिंबीर घालायची आपल्याला बारीक चिरलेली ह्या अंड्याच्या वरती, कारण तुम्हाला माहिती आहे की आता आपलं हे आमलेट आता तयार व्हायला लागले. शक्यतो हे सगळ्या गोष्टी करताना तुमचा गॅस पूर्ण बारीक पाहिजे. थोडासा तुम्हाला हवा असेल तर थोडासा गरम मसाला घालायचा आहे. तुम्ही ह्यात थोडासा चाट मसाला पण आवडत असेल तर घालू शकता. मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे. हिरवी मिरची आपण पराठ्यात घातलेली आहे त्यामुळे वरती घालू नका. आणि आता मी थोडं काय करणार आहे, बटरचा वापर करणार आहे. आता ह्यामध्ये मी पूर्ण बटर सोडणार आहे. त्यामुळे अजून आपलं खमंग लागेल पराठा. चारी बाजूने मी बटर सोडलेलं आहे. आता आपलं बटर जेव्हा असं फ्राय होईल त्या अंड्याच्या पोळीमध्ये मिक्स होईल तेव्हा एकदमच खमंग ह्या साईडने आपला पराठा भाजतो आहे. दुसऱ्या साईडला आपण अंड्याची पोळी पूर्ण घातलेली आहे पराठ्यावर. आपल्याला ही बाजू परतायची आहे पण आपल्याला पूर्ण अंड आपल्या ह्या चपातीबरोबर फ्राय झालेलं दिसायला पाहिजे, मगच ही बाजू परता. कारण आमलेट जे आपलं तयार होतंय ते वाफेवरच तयार होणार आहे. आपण काटेरी चमचा यूज केल्यामुळं बरोबर ते पराठ्यावरती सगळं अंड तुमचं लागलेलं आहे. आता हे आपली अंड्याची पोळी पूर्ण तयार झालेली आहे छान. तयार चपातीवर तुम्ही अंड्याची पोळी करून खाताच, पण ही पद्धत तुम्ही करून बघा की आपण चपातीच्या पिठात पण अंडं घातलेलं आणि मुलांना खूप पौष्टिक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की अंडं खावं, असं रोज एक अंडं खावा असं डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे. तर तुम्ही रोज एक अंडं खात असाल तर तुम्हाला आजार पण येणार नाही असं सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर लहान मुलांना डब्यासाठी खूप छान डिश आहे की तुम्ही चपातीच्या पिठात सुद्धा अंडं घालून आणि वरती सुद्धा अंड्याची पोळी घालून दिलं तर एकदम पौष्टिक पदार्थ आहे. तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. तुम्हाला पाहिजे तर ह्यात तुम्ही चाट मसाला पण घालू शकता. आता हे बटर आपलं पूर्ण अंड्याबरोबर आपलं पूर्ण एकजीव झालेला आहे आणि आपला पराठा पण दुसऱ्या साईडने चांगला शेकलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. थोडासा नंतर गॅस तुम्ही मोठा केला तरी चालेल. तुम्हाला माहिती आहे की कुठलाही पदार्थ खाताना पहिला आपण डोळ्यांनी खाल्ला पाहिजे. म्हणजे डोळ्यांनी जर आपल्याला पदार्थ चांगला वाटत असेल तरच आपण तो तोंडात धरतो. त्यामुळे तुमचा जो पदार्थ बनवता तेव्हा बनवताना पण खूप छान व्हायला पाहिजे. ह्याच्यावरती कोथिंबीर आणि खूप सुंदर दिसायला लागलेली आहे.
त्यानंतर हा मी पराठाचा आता थोडासा फोल्ड करणार आहे, त्यावेळेला परत काटेरी चमच्याचा उपयोग करून ह्या पद्धतीने असं फोल्ड करणार आहे। सुरुवातीलाच तेलाचा वापर करायचा आहे आणि नंतर मग चारी साईडने आपल्याला पूर्ण बटर घालायचं आहे। आपला आता पूर्ण अंड तयार झाल्यानंतरच आपण हे परतलेलं आहे। ह्या साईडनी पण आपल्याला बटर लावायचं आहे। असा जर तुम्ही गरम गरम पराठा सर्व केला तर खाणारी लोक अजिबातच कंटाळणार नाहीत आणि तुम्ही झटपट स्नॅक्स म्हणून पण हा खाऊ शकता आणि तुम्ही ट्रिपमध्ये वगैरे गेला तरी पण कुठं पण हा तुम्ही कॅरी करू शकता। असं दोन्ही बाजूने आपला मस्त गोल्डन कलर आलेला आहे। सर्व करताना तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर हा सर्व करू शकता। हा झाला एक पराठा तयार। हेलो दोस्तों, अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए। धन्यवाद।